हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही खूप 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 छान असाल. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लेट नाईट, रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला काहीतरी खायची इच्छा झालेली आहे. आणि खायची इच्छा झाल्यावरती आम्ही टाइम टेबल काहीही बघत नाही. आम्हाला इच्छा झाली की आम्ही उठून येतो मानकुली ब्रिजवरती, कारण इकडे एक छानसं छोटंसं हॉटेल आहे ज्याचं नाव आहे घरचा स्वाद, जिकडे आगरी पद्धतीचं जेवण मिळतं. आणि त्या ताई आहेत त्या खूप सुंदर टेस्टी असं जेवण बनवतात. आणि मी तुम्हाला मेनू कार्ड दाखवते. मेनू कार्ड मध्ये बघितलं तर तुम्हाला कळेल किती स्वस्त दर आहे तिकडे. खूप रेट कमी लावलेले आहेत, पण जेवण खूप टेस्टी आहे. मी इकडे आल्यावरती प्रॉन्स तवा फ्राय आणि प्रॉन्सचं सूप आणि भाकर हे नक्कीच घेते. पण आज मला एक फ्राईड राईस खायची इच्छा खूप झालेली आहे. तर ह्या ताई आता पहिले आपल्याला सूप बनवून देणार आहेत, कारण पावसाचे दिवस आहेत, थंड वातावरण आहे आणि छान असं काहीतरी गरम गरम प्यायची इच्छा झालेली आहे. तर मला सूप प्यायची आहे. तर आम्ही आता सूप करतायत ताई इकडे. आणि इथे बाजूला जो त्यांचा मुलगा आहे तो माझी जी फ्रॉन्स आहे तो तवा फ्राय करतोय. हा जो मसाला जे आता लावतात ना, जे मॅरिनेट केलेला मसाला असतो ना, तो खूप सुंदर आणि टेस्टी लागतो. आणि त्याच्याबरोबर छान अशी चटणी पण देतात, ती पण अशी चटपटीत असते, आंबट तिखट अशी असते. तर आमचं सूप फायनली झालेलं आहे आणि आता आम्ही ते टेस्ट करणार आहोत. खरंच सूप खूप सुंदर केलेलं आहे ताईंनी, खूप टेस्टी. लसूण आणि अद्रकचा थोडासा मी जास्त मारा करायला सांगितलं होतं, कारण थोडासा घसा दुखत होता आणि गरम गरम ते पिल्यावरती थोडं घशाला पण आराम मिळते. तर मी माझं एन्जॉय करते सूप. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघा, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर गाईज, माझं प्रॉन्स तवा फ्राय आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती गोल्डन कलर आलेला आहे आणि खूप सुंदर डिश वाटते. छान अशी चटणी पण दिलेली आहे जी चटपटीत आणि थोडंसं तिखट आंबट आहे. तर मला कंट्रोल होत नाही ॲक्च्युली खायला. छान असं लिंबू पिळून घेतलेला आहे आणि मी माझी कोलंबी खात आहे. खरंच यार, इतकं सुंदर बनवतात ना हे ताई. जे प्रॉन्स तवा फ्राय आहे, जे मी नेहमी इथे डिश घेते, ती खूप सुंदर बनवतात आणि मला खूप आवडते. आणि तुम्ही बघू शकता कोलंबी अजिबात छोटी नाहीये, 5 ते 6 पीस असतात ह्या डिशमध्ये. पण कोलंबी खरंच साईज खूप मोठी आहे आणि माय गॉड काय लागते खायला. खरंच तुम्ही इथे येऊन व्हिजिट द्या. त्याच्यानंतर तुम्ही मला स्वतःहून कमेंट करून सांगाल की हे खरंच खूप जेवण सुंदर होतं. माझा एग राईस पण आलेला आहे. एग फ्राईड राईस पण मी मागवला होता. मला खायची इच्छा, मला क्रेविंग होत होतं खायचं. गरम गरम आहे, वाफा पण येत आहेत. पण काय करणार, जिभेचे चोचले आहेत माझ्या, मला अजिबात कंट्रोल होत नाही आहे. आणि खाता खाता ॲक्च्युली माझं तोंड भाजलेलं आहे. पण मी काही थांबलेली नाही आहे, मला थांबायचं नाही आहे, मला ते खात राहायचं आहे. आणि खरंच खूप छान बनवलं आहे. तोंड भाजलं तरी चालेल, पण खायचं थांबायचं नाही आपल्याला. सो आपण खात राहायचंय. तर तुम्हाला पण असं कधी लेट नाईट काय खायची इच्छा झाली आणि तुम्ही डोंबिवलीत जर राहताय, तर तुम्ही येऊन इकडे मानकुली ब्रिजवरती येऊन घरचा स्वाद जे हे हॉटेल आहे तिकडे नक्की व्हिजिट द्या. आणि ट्रस्ट मी, तुम्हाला खरंच इकडचं जेवण पण खूप आवडणार आहे. तुम्ही कधी असं मन निराश करून जाणार नाही आहे, कारण खूप टेस्टी जेवण बनवतात ह्या ताई आणि तुम्हीही इथे येऊन एन्जॉय करू शकता. सो आम्ही आमचं असं लेट नाईट थोडंसं असं खाणं पिणं एन्जॉय केलेलं आहे. आम्हाला जेवण दिल्यानंतर हे लोक ताई आणि दादा जेवायला बसलेत. त्यांना बाय करून आपण निघूया परत घरी जाण्यासाठी, कारण रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि घरी जायचं आहे. पण जाता जाता घरी असं कसं जाणार ना, तर थोडंसं आईस्क्रीम पण खाल्लं पाहिजे. माहिती आहे पावसाचे दिवस आहेत, थोडंसं घशाला प्रॉब्लेम होत आहेत, पण आईस्क्रीम तर पाहिजे. आम्ही आईस्क्रीम खाल्लेला आहे, फालुदासुद्धा खाल्ला आहे.
गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.